आजकाल आपण सतत मिलेनियर्स आणि जेन झी बद्दल ऐकतो, पण जेन अल्फा बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? चला थोडक्यात समजून घेऊया. मिलेनियल्स म्हणजे साधारण 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेली पिढी. ही पिढी अशा काळात मोठी झाली जेव्हा टेक्नॉलॉजी हळूहळू आपल्या आयुष्यात येत होती, म्हणून त्यांना दोन्ही जगांचा अनुभव आहे, ऑफलाईन आणि डिजिटल. त्यानंतर आली जेन झी, साधारण 1997 ते 2012. ही पिढी इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया सोबत मोठी झाली, म्हणून त्यांची कम्युनिकेशन स्टाईल, ट्रेंड, स्लँग आणि डिजिटल कल्चर थोडी वेगळी आहे. पण आता येते जेन अल्फा, साधारण 2013 ते 2024 दरम्यान जन्मलेली मुलं म्हणजे जेन अल्फा. ही पिढी जन्मापासून स्मार्टफोन, युट्यूब, गेमिंग, AI आणि डिजिटल टेक्नॉलॉजीच्या वातावरणात वाढते. त्यांच्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन जग वेगळं वाटतच नाही. त्यांना नवीन टेक्नॉलॉजी पटकन समजते, व्हिज्युअल कंटेंट आवडतो आणि इंटरॅक्टिव्ह लर्निंग त्यांना जास्त आकर्षित करू शकतं. पण त्यांच्यासमोर एक चॅलेंज देखील आहे: स्क्रीन टाइम, अटेन्शन स्पॅन आणि सतत उपलब्ध असलेला डिजिटल कंटेंट. म्हणून प्रत्येक जनरेशन वेगळी आहे. मिलेनियल्सने टेक्नॉलॉजीला बदलताना पाहिलं आहे, जेनझीने टेक्नॉलॉजी सोबत मोठं होताना पाहिलं आहे आणि जेन अल्फा टेक्नॉलॉजी सोबतच जन्माला आली आहे. तुम्ही कोणत्या जनरेशन मध्ये येता, मिलेनियल, जेन झी की जेन अल्फा? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स साठी मला फॉलो करा.